नमस्कार. प्रिय एज्युकेशनमध्ये मी आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. या ठिकाणी आपण आज सुंदर असा विषय या ठिकाणी बघणार आहोत. तो म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपल्या मुलांना आपण कसं ट्रीट करावं, आपण मुलांशी कसं वागावं. खऱ्या अर्थानं अतिशय सुंदर असा आणि मुलांचा स्वातंत्र्याचा काळ म्हणजे उन्हाळी सुट्टी. जणू काही मुलं अतिशय स्वच्छंदी मनानं या ठिकाणी विहार करण्याचा काळ या ठिकाणी मुलांचा असतो. परंतु आजची आपण या ठिकाणी उन्हाची तीव्रता बघता खऱ्या अर्थानं मुलांना काही गोष्टीमध्ये नियोजित पद्धतीनं या ठिकाणी वागवणं हे आपल्या पालकांचं या ठिकाणी कर्तव्य आहे. कारण उन्हाची खूप दाहकता या ठिकाणी आहे आणि अशा या उन्हाच्या तीव्रतेमध्ये उष्माघाताचे जे प्रकार आहेत ते या ठिकाणी दिवसेंदिवस वाढत आहे आणि या कोवळ्या मुलांना खऱ्या अर्थानं जपण्याचं आपणा सर्वांचं काम आहे. म्हणून या ठिकाणी उन्हाळ्याची सुट्टी साहजिक आहे. मुलांना वर्षभर जो अभ्यास करून आलेला ताण आहे, जो तणाव आहे, तो या ठिकाणी रिलीज करण्याचा काळ आहे. मुलांना पाहिजे तसं खेळू द्यावं, बागडू द्यावं. परंतु त्याचबरोबर मुलांना या सुंदर अशा या भेटलेल्या वेळेचं जे महत्त्व चांगल्या पद्धतीने आपण कसं समजावून सांगू शकतो आणि याची मदत करून मुलाचा कसा सर्वांगीण विकास या ठिकाणी आपण करू शकतो हे आपण या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. खऱ्या अर्थाने आपले मुलं शाळेचा जो टायमिंग असतो किंवा शैक्षणिक वर्षामध्ये या ठिकाणी वेळ फार कमी असतो. आपला आणि मुलाचा संपर्क हा फार थोड्या वेळासाठी येत असतो. परंतु उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये जास्त वेळेसाठी आपला आणि मुलाचा संपर्क होत असतो. म्हणून आपल्याला या सुट्टीचा जो उपयोग आहे, तो मुलाचा जो उपजत जो त्याच्यामध्ये गुण आहे, त्याची जी आवड आहे ती शोधण्यामध्ये या ठिकाणी नक्कीच होणार आहे. आणि त्याला जे अवांतर वाचन आहे त्याची गोडी या ठिकाणी वाढवण्यासाठी उपयोग होणार आहे. त्याचबरोबर मुलामध्ये विशेष असे कोणते कौशल्य आहेत ते शोधून त्याच्यामध्ये वाढ कशी करता येईल याच्यासाठी विशेष असा या वेळेचा उपयोग या ठिकाणी आपल्याला होणार आहे. म्हणून आपण मुलांना सकाळ आणि संध्याकाळ की ज्या वेळेला उन्हाची तीव्रता कमी असते त्यावेळेला त्याला प्रचंड खूप खेळू द्यावं, मनसोक्त असं खेळू द्यावं. कसलाही ताण तणाव विरहित मुलाला या ठिकाणी बागडू द्यावं. परंतु इतर वेळेमध्ये किंवा दुपारच्या वेळेमध्ये आपण पालक वर्गाने या ठिकाणी विशेषतः आईने या ठिकाणी घरामध्ये वावरत असताना आपल्या मुलावरती या ठिकाणी नजर ठेवली पाहिजे. त्याच्यावरती लक्षपूर्वक अशी आपण ट्रीटमेंट त्याला केली पाहिजे की याची आवड कशामध्ये आहे, तो उपजत खुश कशामध्ये असतो आणि त्याला कोणती गोष्ट दिसल्याच्या नंतर तो लगेच झोपलेला असेल तर उठून बसतो, जर बसलेला असेल तर एकदम ताठ होऊन एकदम अलर्ट होऊन बसतो. अशा गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि ह्या ज्या गोष्टीचा तो त्याचा हावभाव आहे ते ओळखणं म्हणजे आपण मुलाचं नॅचरल किंवा त्याचं उपजत त्याची आवड कशामध्ये आहे हे शोधण्यास खूप अशी मदत या ठिकाणी होत असते. म्हणून आपण या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलाच्या ज्या ज्या काही गोष्टी कमकुवत असतील, मग या ठिकाणी एखाद्या मुलाला लिडरशिपमध्ये तो थोडा कमी असेल, एखादा आपल्यामध्ये सहजासहजी मिसळत नसेल, ज्या गोष्टीवरती आपण बारकाईने लक्ष ठेवायचं आहे आणि आपण या सुट्टीचा सदुपयोग करून लहान मुलांना किंवा आपल्या या मुलांना चांगलं घडवण्यामध्ये सर्वांगीण परिपूर्ण असं जीवन कसं त्याचं घडवता येईल याच्यासाठी हा वेळ सत्कारणी लावायचा आहे. त्याचबरोबर मुलाला आपण सकाळी उठल्याच्या नंतर तो थोडासा रिलॅक्स असतो. मग आपण मुलाला आपण जे घरामध्ये जे दैनंदिन आपली पूजा असते, वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळे रीतिरिवाज असतात, मानवता काय असते किंवा माणूस म्हणून आपण कसं जगलं पाहिजे, कसं घडलं पाहिजे, घरामध्ये आपण आपलं जे आध्यात्मिक वातावरण आहे ते आध्यात्मिक वातावरण कसं या पुढच्या पिढीला आपण रुजवलं पाहिजे याचाही तंतोतंत असा उपयोग आपण या वेळेस केला पाहिजे. आणि म्हणून
प्रिय एज्युकेशनच्या माध्यमातून मी आपणा सर्वांना विनंती करतो की आपण या सुट्टीचा किंवा या वेळेचा अतिशय सुंदर असा सदुपयोग करूयात आणि आपल्या मुलांना आपलं जे भविष्य आहे त्याला नक्कीच उज्ज्वल आणि सोज्वळ असं घडवण्यासाठी प्रयत्न करूयात. एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.